सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान जळगाव वसई या बसला रेणुकादेवी मंदिराजवळील हॉटेल ग्रीन व्ह्यू समोर भीषण अपघात झाला असून सदरच्या अपघातात 4 प्रवासी मृत पावले असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत। सदर बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते। जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव व नाशिक या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। मृतांमध्ये एक युवक व एक महिलेचा तसेच 2 पुरुषांचा समावेश आहे। शहरातील खासगी डॉक्टर्स या अपघातात समय मदतीस धावून आले आहेत। नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक नाशिकहून चांदवड येथे दाखल झाले। त्यावेळी चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक त्या ठिकाणी आले। अपघात इतका भयंकर होता की जखमींना रस्त्यावरच ठेवल्यामुळे मृतांची संख्या खूपच असेल असे वाटत होते। आपल्या शासकीय वाहनात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी रुग्णांना सेवा देऊन मोलाचे सहकार्य केले। सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये, त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे। बसमध्ये साधारण 45 प्रवासी होते। जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 9 लोक जे आहेत ते सिरियस आहेत। 4 लोकांची डेथ झालेली आहे। त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। परिस्थिती नियंत्रणात आहे। हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत। सदर अपघातस्थळी मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल आहेर यांनी भेट देऊन जखमींची उपजिल्हा रुग्णालयातच विचारपूस केली। आज सकाळी जळगाव वसई अशी महामंडळाची बस निघालेली होती आणि सकाळी जवळपास 9च्या सुमारास चांदवड शहरामध्येच जवळच मोठा भीषण अपघात झाला। एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना पुन्हा ट्रकने गाडीमध्ये घातली आणि मग डिवायडर आणि एसटी दोघांमध्ये त्या ठिकाणी घासली गेली आणि ॲक्सिडेंट झाला। त्या डिस्ट्रिक्टचे जवळपास 50 प्रवासी बसमध्ये होते आणि सर्वच इंजर्ड झालेले आहेत। जवळपास ते गंभीर आहेत, काही किरकोळ दुखापती झालेले आहेत। 4 जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही 2 ते 3 पेशंट हे गंभीर आजारी आहेत। त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे, की मालेगावला आहेत, ते खाजगी रुग्णालयामध्ये आहेत। पण 4 कॅज्युअल्टी 4 डेथ या अपघातामध्ये झालेल्या आहेत। नुकतंच मी या ठिकाणी येऊन पाहणी केली। ST महामंडळाची गाडी असेल तर त्यावर नियम आहेत, ठरलेला आहे 10 लाख रुपये मृतांना या ठिकाणी अपघात दिले जातात। जे गंभीर जखमी आहेत त्याच्यावरती आता शुश्रूषा करावी लागणार आहे। हातपाय गमावलेला आहे किंवा परमनंट डिसेबल झाले तर त्यांना 5 लाख रुपये दिले जातात। अजून तशी परिस्थिती बघून त्या ठिकाणी त्यांना 2 लाख 2.5 लाख अशी मदत त्या ठिकाणी केली जाते। पण निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतोय। 3री बॉडी आली आहे, तर एकूण आता संख्या जी आहे ॲट प्रेझेंट ती 3 डेथ झालेल्या आहेत आणि टोटल 45 पेशंट आहेत। आमच्याकडे सिव्हिलला जे आले ते 35 पेशंट होते। त्याच्यामधले जे क्रिटिकल होते ते आम्ही सॅग्रिगेट करून बाकीच्यांना जिथं रेफर टू हायर सेंटर होतं त्यांना सिव्हिलला आणि मालेगावला तिथं वॉर्ड्स आम्ही तयार करून इमर्जन्सी त्यांना सर्व्हिसेस मिळावे म्हणून तशी तयारी करून तिकडे रेफर केले। बाकीचे पेशंट इथं स्वतः आम्ही स्टेबल करून हे केले। बाकीच्यांना मायनर इंजुरीज आहेत आणि ते आम्ही बऱ्यापैकी आता सेटल करत आहोत। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड।